चला तर आज आपण वांगं भरीत बनवूया. बघा आज चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीसाठी बघा नैवेद्य देवाला लागतो. खंडोबा देवाला आपल्याला हा मस्त की बघा भरताचा वांगा करायचा आहे. तर मस्त भरताचा वांगा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतल्यामध्ये चीर पाडून घेतली म्हणजे कीड वगैरे असेल ते साफ करून घ्यायचं आणि छानपैकी नाही त्याच्यात कीड नाही आणि स्वच्छ होता आणि छान कापून घेतलेलं. मस्त थोडंसं तेल लावून भाजून घेतलेलं आहे. गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. जाळी टाकून घेऊ शकता किंवा असंही भाजू शकता. मस्त भाजून झालं की याची साल काढून घ्यायची आणि बाजूला ठेवून मस्त की आपली लगेच भाजीची तयारी करून घ्यायची. इथं मस्त भरताचं वांगा छान असं भाजलं गेलेलं आहे. आता इथे कांदा लसूण आणि कोथिंबीर मस्त मी कापून घेतलेली बारीक चिरून घेतलेलं आहे. बारीक हिरवी मिरची चिचून घेतली बारीक करून घेतलेली. तुम्ही याचा ठेचाही करू शकता पण मी ठेचा नाही घेतला कारण प्रत्येकाला हिरवी मिरची वगैरे त्रासदायक असते म्हणून थोडीशी वरतूनच टाकून घेतलेली आहे. कांद्यावर मस्त हिंग टाकून घेतलं आहे मिरची टाकून घेतलेली छानपैकी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. थोडीशी मस्त हळद टाकून घ्यायची आणि त्याच्यावर टाकायचं हा आपण सोललेला मस्त की भरताचा वांगा. बघा छान असं सोललेला मस्त की भरताचा वांगा घेतलेला आहे आणि त्याला अक्काच्या अक्का टाकून घेतलेला आहे. त्याचा डेक टाकायचा नाही. अशा प्रकारे बघा मस्तपैकी आपण भरताचा वांगा असा परतवून घ्यायचा आहे आणि छानपैकी इकडून तिकडून परतून झालं की थोडंसं मस्त की बघा असं इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी दणदून थोडीशी वाफ द्यायची आहे आणि थोडीशी भरपूर सारी आपल्याकडे कोथिंबीर असते ती कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. तर माझ्याकडे भरपूर सारी कोथिंबीर आहे. मी भरपूर सारी तर कोथिंबीर बघा भरपूर सारी बाजारात उपलब्ध आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची म्हणजे भरताच्या वांगाला एक नंबर चव येते आणि थोडंसं झाकून मस्त की आतमध्ये वाफ देऊन द्यायची म्हणजे भरताच्या वांग्याची एक नंबर चव येते. आता हे करताना थोडं तेल जास्त टाकत जा म्हणजे भरताच्या वांग्याला एक नंबर चव येते. आता चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे नक्कीच करून बघा. तुम्हाला भरताचं वांगं आवडतं का आणि तुमच्याकडे खंडोबाच्यासाठी नैवेद्य दाखवलं जातं का? आज आमच्याकडे नैवेद्य दाखवलं जातं. तर बघा इथं मस्त की नैवेद्याची तयारी करून घेतलेली. भरताच्या वांग्याची भाजी तयार झाली म्हणजे भरताचा वांगा तयार झालेला एक नंबर असं झालेला आहे आणि आता खायला तयार. नैवेद्य दाखवून झालं की खायला तरी तर गुळ आणि मस्त की भाकरी चपाती कशाबरोबर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. मी चपाती दाखवलं आहे आणि आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझं चॅनल.